ओके, काय म्हणलं बा, इफ ए अँड बी मेक्स अँगल कॉस प्लस इनवर्स ऑफ 5/9. यस, नंबर 11 न्यूमेरिकल आहे तो. इथे 1 लिहिले कारण इट इज नंबर 11 न्यूमेरिकल. मी आज पीडीएफ पाठवणार त्यात. विथ इच अदर, म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल दिलाय. ए प्लस बी is equal to root a minus b is for a magnitude of a n times the magnitude of b as find value of n असं विचारलंय. क्लिअर? गेटिंग एनिवर? कसं सॉल्व करणार मग? कसं आपल्यासाठी डेटा काय दिलाय? दोन डेटा दिलाय बघा. मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी, ए प्लस बी याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू √2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस बी. एक डेटा दिलाय, बरोबर? काय कसं करणार सांगा? ए प्लस बी चा अर्थ काय? ए आणि बी हे किती वेक्टर्स आहेत? दोन वेक्टर आहेत का नाही? म्हणजे आपण ऍडिशन करायला काय मल्टिप्लिकेशन काय? ऍडिशन काय मल्टिप्लिकेशन आहे? ऍडिशन आहे. म्हणजे थिंकिंग काय? पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्स यूज करायला पाहिजे, बरोबर? यूज केल्यानंतर काय येईल? इट इज मॅग्निट्यूड म्हणलंय. ओके, स्क्वेअर रूट ऑफ मॅग्निट्यूड म्हणलं, प्रॉब्लेम आहे. येस, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, दोघांमधला अँगल कॉस थीटा, बरोबर? √2 टाइम्स तिकडे परत ए स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस साइन आहे, म्हणजे फक्त काय चेंज होतंय? मायनस ट्वाइस ए बी कॉस थीटा. घ्या इथपर्यंत. लेट्स टेक अप टू हियर. झालं बरं? आता काय करायचं सांगा? हे सिम्प्लिफाय करायचंय. वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस. काय करायला पाहिजे? नाही, पहिल्यांदा आपण स्क्वेअर करूया. काय होतं बघूया. स्क्वेअर केल्यानंतर काय होतंय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थीटा, दोन्ही साइड स्क्वेअर करूया, इज इक्वल टू इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस थीटा. बरोबर? करा सॉल्व. ए स्क्वेअर काय केलं? फक्त दोन्ही साइड स्क्वेअर घेतलाय, राईट? ट्वाइस ए बी
cos theta is equal to 2a square 2b square minus 4ab cos theta minus 4ab cos theta. ओके, आता बघा लक्ष द्या. आता मी काय करणार, ह्या सगळ्या टर्म मी लेफ्ट साइडला घेतो, म्हणजे काय होईल, प्लस 2 आलं इकडं. हा, आता हे ए स्क्वेअर ह्या साइडला गेल्यानंतर काय होईल, मायनस 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कळतं ना मी काय म्हणतो ते, कळालंच पाहिजे, सिम्पल मॅथ्स. हे सगळं ह्या साइडला घ्यायचंय, मग करा कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः, करा कॅल्क्युलेशन स्वतः. 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ab मध्ये मायनस 2 ऍड झालं, मायनस 6ab cos theta. बरोबर आहे, 6ab cos theta, राईट. हे एक इक्वेशन. आता कॉस्टची व्हॅल्यू माहित आहे आपलं, काय दिलंय, थीटा बाजूला, सिन्स थीटा इज कॉस इनवर्स ऑफ 5/9. मग कॉस थीटा किती येईल, 9/कशी येईल, इनवर्स आहे, मग इकडे कॉस आलं फक्त, हा तेच 5/9 होणार. ओके, मग ते पुढे केल्यानंतर सिम्प्लिफाय करूया, 0 a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 6ab कॉस थीटा किती, प्लस 5/9. 5/9 टूचा टेबल यूज केला तर इट इज 3चा टेबल, 3 2 3 3 9, बरोबर. मग इक्वेशन मी असं लिहितो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 10/3 ab. ओके, राईट. हे झालं एक. अजून एक प्रॉब्लेम मध्ये यात नोन आहे, यात एक इक्वेशन झालं ए अँड बी मधलं, बाय युझिंग गिव्हन डेटा. काय केलं नाही आपण, हे युज करावं, मॅग्निट्यूड ऑफ ए √2 मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस बी. ए प्लस बी आहे म्हणून प्लस, ए मायनस आहे म्हणून मायनस, दोन आहेत म्हणून पॅरलोग्राम. इज इट राईट. सॉल्व्ह करत गेलो, कॉस्ट व्हॅल्यू भेटली. आता अजून एक रिलेशन दिले, काय दिले, ए इज एन बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिले, किती दिले, एन टाइम्स बी, म्हणून मी तर पुट केलं, ए ची व्हॅल्यू किती, एन टाइम्स बी, बी स्क्वेअर मायनस 10/3 इज हाऊ मच, एन टाइम्स बी. बरोबर ना, सिन्स ए ची व्हॅल्यू दिली किती, एन टाइम्स बी, आणि एन फाइंड करायचं आपल्याला, बरोबर. इज इट राईट. झालं बरं, गॅप पुट करा, मग इक्वेशन फायनल काय येईल, एन बी स्क्वेअर. आता मी अजून एक स्टेप करतो, बरं अजून तुम्हाला कळावं म्हणून कायतच ठेवतो, बी स्क्वेअर मायनस 10/3 एन बी स्क्वेअर. आता काय करणार सांगा पुढे, तुम्हाला विचारलं मॅथ्स. पहिल्यांदा बी कॅन्सल होईल काय, दुसऱ्या साईडला 0 आहे बघा, आहे ना, एन फाइंड करायचं, मग बी कॅन्सल होईल काय, प्रत्येक टर्म मध्ये बी स्क्वेअर आहे ना,
ती कॅन्सल होत आहे. इज इट राईट? कॉमन घेतलं आणि दुसऱ्या साईडला घेतलं तर काय होणार? 0 होणार. त्यामुळे बी स्क्वेअर कॅन्सल करा. चालतंय. राहिलं काय? n प्लस 1 मायनस 10/3. कुठं तर n स्क्वेअर पाहिजे काय? इथे n स्क्वेअर पाहिजे बघा. इज इट राईट? ए स्क्वेअर आहे ना, म्हणून n स्क्वेअर. इथे n स्क्वेअर पाहिजे होतं. n. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता 3 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन ला या 3 ने मल्टिप्लाय करा. काय 3n स्क्वेअर प्लस 3 मायनस 10n इक्वल टू 0. कसं सॉल्व करणार आहे? 3n स्क्वेअर प्लस 3 मायनस 10. ओके, 3n स्क्वेअर मायनस 10 प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे हे कुठल्या टाइप मध्ये आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असं कधी ऐकलंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. एव्हरीवन, हे इक्वेशन सॉल्व करायचा वे आहे. माहिती आहे का तुम्हाला? x काय असतं? मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. अंडरस्टूड? करा व्हॅल्यू पुट. आणि x नथिंग बट n आहे. आता हाऊ मच बी? बी किती आहे सांगा? बी किती आहे? नील मायनस 10. बी इज मायनस 10 प्लस मायनस बी किती? मायनस 10 चा स्क्वेअर. सगळं बी मायनस 10 का झालं? ओके, मायनस 4 इंटू ए किती? इंटू सी किती? डिवाइड बाय 2 इंटू ए. किती आलं? n 10 प्लस मायनस महत्वाचं आहे 10 प्लस 10 झालं. काय डाऊट आहे? तिथल्या ते विचारा. ओके, 100 10 स्क्वेअर मायनस 4 इंटू 6 9 इंटू 4 36 डिवाइड बाय 6. बरोबर आहे ना? सो n इज 10 प्लस मायनस 100 मायनस 36 म्हणजे काय? 64 बाय 6. राईट? n आलं. इट इज अ 10 प्लस मायनस 8 डिवाइड बाय 6. It is a 10 plus 8 by 6 or 10 minus 8 by 6. किती आलं सांगा? 10 plus 8 किती येणार? 18. 18 by 6 or n is 2 by 6 म्हणजे 1 by 3. आता प्रॉब्लेम काय? इंटिजर व्हॅल्यू ऑफ n काय असणार? 3. सो आन्सर इज 3. इज इट क्लिअर? काय केलं विषय सांगा? नथिंग इज डन. फक्त सॉल्व्ह करत गेलो बाय कन्सेप्ट. इज इट राईट? हे हा प्रॉब्लेम सांगा ना का आला?